सेनापती, समर्थांची आज्ञा आहे. समय न दवडता आम्हाला प्रथम छत्रपतींच्या समोर घेऊन चलावं. हंबीररावांनी स्वामींना दिंडीचा माग दिला. खटखटत्या खडाओ छत्रपतींच्या दालनाच्या दगडी उंबरठ्याजवळ उतरल्या गेल्या. कल्याणस्वामी दालनात प्रवेशले. त्यांच्या दर्शनाबरोबर मंचकाभोवतीचा राजगोतावळा पुढे झाला. संभाजीराजे हात बैरागी चरणांना भिडले. राजस्त्रियांनी तळहाती पदरशेव धरून कंकणांचा आवाज उठवीत त्या संन्यस्त चरणांना तिपेडी नमस्कार घातले. कुणीच काही बोलत नव्हते. साऱ्यांच्या हालचालीत एकच आर्तता होती. स्वामी, आमच्या महाराजांना वाचवा. मंचकावर लेटलेल्या क्षात्र तेजावर नजर खिळून पडलेले कल्याणस्वामी देवदूताच्या पावलाने मंचकाजवळ आले. काठीजवळ बसत त्यांनी आपला कमलपाकळीसारखा तळहात छत्रपतींच्या कपाळावर ठेवला आणि जशी जिजाऊंनी घातली असती तशी माय भरली हलकीच साद घातली. शिवबाराजे. चेतनेचे गरुड पीस लेटल्या क्षात्र तेजावर फिरले. महाराजांनी पापण्या उघडल्या. काळ्याशार दाटल्या ढगातून पुनवेचा चंद्र दिसावा तसे कल्याणस्वामी दृष्टीस पडताच त्याही स्थितीत ते संस्कारसंपन्न क्षात्रतेज पायधूळ घेण्यासाठी उठण्याची धडपड करू लागले. राजे, नमस्कार पावला, लेटून रहा. कल्याणस्वामींनी त्यांना उठू दिले नाही. शिंपला आणि दूध घ्या. कल्याणस्वामी स्वतःशीच बोलल्यासारखे बोलले. काखेची झोळी त्यांनी पुढे घेतली. पळसपानांच्या 2 पुरचुंड्या तिच्यातून बाहेर काढल्या. दिली मात्रा टिकत नाही, उलटून पडते. तब्येत जोखमीत आहे. स्वामींना पुरचुंड्या बघून न राहवल्याने बोलणाऱ्या शिवराम वैद्यांना पुढे बोलवेना. ते आम्ही जाणतो. गुरुदेवांनी त्यासाठीच आम्हाला हे भस्म आणि चूर्ण देऊन पाठविले आहे. दुधात खाल्लेले चूर्ण कल्याणस्वामींनी जय जय रघुवीर समर्थ म्हणत छत्रपतींच्या ओठापार दिले. डोळे मिटलेल्या क्षीण चेहऱ्याच्या छत्रपतींच्या नरड्याची घाटी क्षणभर लखलखली. ते बघताना संभाजीराजांच्या उरात वेदनेची एक मासोळी सळसळत गेली. गुफेतून यावेत तसे छत्रपतींच्या तोंडून क्षीण रामबोल आले. जय जय रघुवीर समर्थ. कुणाचाही आधार न घेता शरीर पेलत महाराज शांतपणे लेटते झाले. वैद्यांनी सुस्कारा सोडला. देवमहालीच्या भवानीच्या मूर्तीकडे बघावे तसे संभाजीराजे कल्याणस्वामीच्या दाढीधारी सतेज बैरागी मुद्रेकडे बघतच राहिले. थोरला महाल काढल्या पायांनी हळूच त्या दालनाबाहेर पडत होता. शंभू पहाटवेळेच्या गारव्याला धरून शांत साद आली. रात्रभर जागत डोळे धरून मंचकाच्या काठाळीवर बसलेल्या संभाजीराजांच्या गारव्यावर बसल्या बसल्या डोळा लागला होता. त्या सादेने संभाजीराजांची झापड पिटाळून लावली. महाराज साहेब, कसं वाटतं? एका शब्दातच कितीतरी सवाल दडून होते. खूप आराम आहे आम्हास. छत्रपतींच्या उभट पिवळसर चेहऱ्यावर कुठंतरी कळेल न कळेल अशी विश्वासाची लकीर होती. स्वामी कुठं आहेत? जी आहेत. एका कोठीत पेटत्या धुनीसमोर ते रात्रभर ध्यान धरून बैठक घेऊन आहेत. वर्दी देऊ? समाधानाने संभाजीराजांची चर्या उजळली होती. बाहेर झाडापेडांवर पक्ष्यांचा कलकलाट उठला होता. नको, आत्ताच नको. त्यांचं ध्यान पुरतं झालं की मात्र लगेच द्या. सांगा आम्हाला चरण दर्शनाशिवाय चैन नाही. जी. संभाजीराजे हमामखान्याच्या रोखाने बाहेर पडले. मुद्रा खंगाळून कल्याणस्वामींच्या काठीसमोर त्यांचे ध्यान पूर्ण होण्याची वाट बघत फेर टाकीत राहिले.
दिवस अर्धा कासरा चढून आला. कोठीतून रामबोल उठले. कल्याणस्वामीच्या दर्शनासाठी संभाजीराजांचेच मन ओढीला लागले होते. ते कोठी आत आले. स्वामी. कल्याणस्वामीच्या पायावर कपाळ ठेवताना संभाजीराजांच्या तोंडून शब्द फुटेना. युवराज. छत्रपतींची हवाल त्यांना हलकेच वर घेत स्वामींनी विचारले. खूप आराम पडला आहे तब्येतीस. महाराज साहेब आमच्याशी बोलले. आपल्या दर्शनासाठी बेचैन आहेत. चला युवराज, या क्षणी तुम्ही धरला आहे तोच विचार छत्रपतींनीही मागे धरला होता, वैराग्याचा. गुरुदेवांनी तेव्हा त्यांना हिताचा बोध दिला. तेच आम्ही तुम्हाला सांगू. राजधर्म तुमचा धर्म आहे. संकटाशीच त्याची सांगड असते. तुम्हीही बैरागीच आहात. जगदंबेचे तुम्हाला तुमच्या महाराजांना मारू म्हणणाऱ्याचे हात 2 आहेत. राखणाऱ्या जगन्मातेचे हात 8 आहेत. हे विसरू नका. चला. मनकवड्यासारखे स्वामी बोलून गेले. कोठीबाहेर चालू लागले. त्यांनी पाठीशी बांधलेल्या व्याघ्र चर्मावरचे पट्टे न्याहाळत मनातील शंका उबक निपटून गेलेले संभाजीराजे आपसूक चालले. समोरच्या व्याघ्र चर्माने त्यांच्या मनी फेर टाकला. महाराज साहेबांची काय आणि आमची काय हयात ही या व्याघ्र चर्मासारखीच. सुखदुःखाचे काळे-बाळे पट्टे. कल्याणस्वामींनी महाराजांना आशीर्वाद दिले. वैद्यांच्या हाती व्याधी उतरावरची चूर्ण मात्रा ठेवून ते सर्वांचा निरोप घेऊन गड उतरू लागले. त्यांना रिवाजी सोबत देण्यासाठी संभाजीराजे त्यांच्याबरोबर महादरवाजापर्यंत येऊन थांबले. युवराज, या तुम्ही. संभाजीराजांचे भरीचे खांदे थोपटून कल्याणस्वामींची चक्रवर्ती पावले पुढे चालू लागली. त्यांची आकृती डोळ्याआड होईपर्यंत युवराज दरवाज्यातच जखडल्या पायांनी खिळून खडे होते. त्यांच्या मनाच्या कोठीत मात्र त्यांना घुमता रामबोल ऐकू येत होता. तुम्हीही बैरागीच आहात जगदंबेचे. पंधरवडा परतला. महाराजांचे अंग धरू लागले. हलके अन्न पोटात ठरू लागले. एव्हाना पश्चिम दर्यावरून टोपीकरांचे खलिते वखारींना जहाजातून खुशखबर देत होते. बंडखोर शिवाजी साताऱ्याच्या किल्ल्यावर विषबाधेने मृत्युमुखी पडला. तरीही आपण बिनघोर झालो असे नाही. त्याचा मुलगा संभाजी राज्यपदी चढला आहे. बापासारखाच तो तापदायक आहे. असे म्हटले जाते की त्यानेच आपल्या बापाला विष देऊन मारवले आहे. मोगली ठाण्यावरचे सांडणीस्वार सुरत, बुऱ्हाणपूरच्या रोखाने खलित्यांच्या थैल्या कमरेला बांधून खुशीचे हिसके हिंदोळे घेत दौडत होते. खलित्यातील मजकूर होता. काफरांना सेवा जहरी आफत से दफा हो गया. उसके कमीने बच्चे ने ही उसको जहर पिला दिया. रहमदिल खुदा ताला ने ही कमबख्त को ये खयाल दिया. या अफवा होत्या हे सांगायला ज्योतिषाची गरज नव्हती. पण त्या वाऱ्यावर पिकलेल्या अफवा नव्हत्या. साताऱ्याच्या किल्ल्यावरूनच त्या रीतसर उठल्या होत्या. महाराजांना दिवट्याचा मुजरा द्यायला संभाजीराजे त्यांच्या दालनी आले. आता महाराज दालनातच हिंडू फिरू लागले होते. युवराजांनी महाराजांना रिवाज दिला. धूपदान घेतलेला धूपजी दालनात आला. धूप देऊन निघून गेला. महाराज साहेब संभाजीराजांच्या बोलण्याने पाठीशी हात गुंफून संथ एरझारा घेणारे छत्रपती थांबले. बोला. युवराजांनी धारकाऱ्यांच्या पुतळ्यावरून निसटती नजर फिरवली. महाराजांनी ते हेरून हलकी टाळी दिली. पहारेकऱ्यांचा हवालदार ती टाळी पकडत पुढे आला. मुजरे भरून आज्ञेसाठी उभा राहिला. आम्हास एकांत पाहिजे हवालदार. राजांना हे बोलताना आपल्या अंगीचा जामा काखेजवळ ढगळ पडला आहे हे फार जाणवले. पळभर ते अस्वस्थ झाले.
पुतळे हालले. एक एक करता पहाऱ्याचा झाडून सारा धारकरी दालनाबाहेर पडला. इकडील राबता आता फेरवर्दी मिळेपर्यंत बंद ठेवा. दरवाजा लोटून घ्या. सर्वात मागून बाहेर पडणाऱ्या हवालदाराला समज मिळाली. दालन एकांती झाले. तणावाचे काही क्षण कुचमले.